धुळे काँग्रेसचा कॅन्डल मार्च, नीट पेपरफुटीचा निषेध आणि युवाशक्तीच्या विजयाचा जल्लोष। देशात गाजत असलेल्या नीट परीक्षा गैरव्यवहार आणि वाढत्या बेरोजगारीच्या निषेधार्थ धुळे जिल्हा आणि शहर काँग्रेसच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ नुकताच कॅन्डल मार्च काढण्यात आला। नवी दिल्लीतील जंतरमंतरवर सलग 36 दिवस चाललेल्या युवाशक्तीच्या आंदोलनाला मिळालेले यश साजरे करण्यासाठी आणि पेपरफुटीच्या नैराश्यातून प्राण गमावलेल्या 21 विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी या मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मेणबत्त्या हातात घेऊन केंद्र सरकारच्या धोरणांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला। गेली 12 वर्षे सत्तेत असणाऱ्या या जुलमी सरकारने तरुणांवर मोठा अन्याय केला आहे। देशात नीट, सीईटी, सीबीएसई परीक्षांचे पेपर वारंवार फुटत असून ते लाखो रुपयांना विकले जात आहेत। यामुळे कितीही अभ्यास केला तरी गरीब आणि होतकरू मुले नापास होत आहेत। 21 विद्यार्थ्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त परीक्षेतील गोंधळावर भाष्य करताना ते पुढे म्हणाले, नीट परीक्षेसाठी 21 लाख विद्यार्थी बसले होते, मात्र या सततच्या गैरव्यवहाराला कंटाळून आणि निराश होऊन तब्बल 2,80,000 विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नाही। या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे 21 निष्पाप विद्यार्थिनींनी आपले प्राण गमावले। याच मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व काँग्रेसजनांनी एकत्र येत हा कॅन्डल मार्च काढला। या आंदोलनात साबिर खान, युवराज कर्णकार, भाई नगराळे, अफसर पठाण, मुजफ्फर हुसेन, राजेंद्र खैरनार, दीपक पाटील, सुधीर जाधव, संजय वराडे, किशोर वाळके, अमीन पटेल, राजेंद्र वाळके, आसिफ अन्सारी, हसीम अन्सारी, रवींद्र चौधरी, विनायक सोनवणे, प्रमोद सिसोदे, विवसन अहिरे, अबुलास खान, हरिश्चंद्र लोंढे, मोहम्मद खान, मुजफ्फर हुसेन, स्वप्नील पाटील, बानुबाई शिरसाट, नवीद शेख, सलमान मिर्झा, वसीम अन्सारी यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण बघितलं टेलिव्हिजनमध्ये 36 दिवसापासनं जी युवा शक्ती जंतर मंतरवर आंदोलन करत होती आणि आज त्यांचा युवा शक्तीचा विजय झाला। युवा शक्तीने जर ठरवलं तर काही होऊ शकतं। आज आपण बघितलं की जुल्मी खान प्राईम मिनिस्टर पंतप्रधान यांना नमवणारी ही युवा शक्ती पुढे आली। 12 वर्ष ज्यांनी सत्ता या ठिकाणी भोगतायत, जुल्म करतायत, रोजगार बेरोजगार, नीटचे पेपर फुटले 152 वेळा, नीट सीईटी सीबीएसईचे पेपर फुटले, लाखो रुपयांमध्ये ते विकले गेले आणि जे गोरगरीब मुलं आहेत ते बिचारे किती ते हुशार अभ्यास करून पण ते नापास झाले। नीटच्या पेपरमध्ये 21 लाख मुलं विद्यार्थी बसले होते, त्याच्यातनं मायूस होऊन 2,80,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही। त्याच्यात दुर्दैव 21 मुला-मुलींनी, विद्यार्थिनींनी आपले प्राण गमावले। आज धुळे जिल्हा काँग्रेस, शहर काँग्रेस, सगळे युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, ओबीसी काँग्रेस, अल्पसंख्याक काँग्रेस सगळ्यांच्या वतीने आज आम्ही ह्या ठिकाणी त्या युवक काँग्रेस आज ह्या ठिकाणी आम्ही त्या 21 विद्यार्थिनींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅन्डल मार्च या ठिकाणी काढलेला आहे आणि संविधानाचा विजय झालेला आहे। म्हणून ज्यांनी घटना लिहिली असे भारतरत्न भारताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आम्ही सगळे काँग्रेस जन या ठिकाणी जमलो आणि श्रद्धांजली पण वाहतोय आणि एक विजयसुद्धा विद्यार्थ्यांचा झाला म्हणून आम्ही या ठिकाणी साजरा करतो।